नमस्कार मंडळी, आज आपण आकाश भारती या चॅनलच्या माध्यमातून स्मिता सुधीर माळवदे या मॅडमला भेटणार आहोत, ज्या निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, मुख्याध्यापिका आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे। जाणून घेऊया आज आपण त्यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच। चला तर मग। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आपलं बालपण आणि शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं बालपण अत्यंत मजेत आनंदात गेलं। गावच्या ठिकाणी, रायगड जिल्ह्यातल्या पेण या ठिकाणी मी राहत होते। माझं जन्म बालपण तिकडचंच आहे आणि वडिलांना समाजसेवेची वगैरे आवड होती। सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वडील। माझं सुबोध विद्यालय पेण या ठिकाणी बालवाडी ते 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि पेण कन्याशाळा पेण या ठिकाणी माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं, 10वी पर्यंत, आणि 11वी 12वी पेण प्रायव्हेट हायस्कूल त्याच शाळेला जोडून आहे। आणि पुढचं शिक्षण माझं KMC कॉलेज खोपोली, BEd मी पनवेलला केलं। मॅडम, तुम्ही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता, त्याबद्दलची तुमची वाटचाल कशी आहे ते काय सांगाल? माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी तर BA पर्यंत केलं, BEd केलं। त्यानंतर लग्नासाठी नॅचरली मुलगी वयात आली की स्थळ सांगून येतात, लग्न ठरतं। त्याप्रमाणे माझ्यासाठी आलं स्थळ आणि त्यावेळेला मी वडिलांना म्हटलं, नाही मला लग्न नाही करायचंय, मला MA करायचंय, LLB करायचंय, PhD करायचंय, बरेच काही काही स्वप्न होती त्यावेळेला। पण वडील म्हणाले मुलगा चांगला आहे आणि शिकवणार आहेत पुढे, मुलीची शिकायची इच्छा असेल तर, नोकरी करायची असेल तर नोकरीही करू देणार आहेत। आणि आमचा पाहण्याचा कार्यक्रम झाला। खरंच मुलगा मनासारखा भेटला, मीही हो म्हटलं आणि माझं शिक्षण तिथे स्टॉप झालं। शिकायचं होतं पण प्रेग्नंट राहिले आणि मग ते MA माझं राहूनच गेलं। मॅडम, तुम्ही आधी बावधनकर होतात, बावधनकर नंतर माळवदे झालात, त्यानंतरचा तुमचा प्रवास कसा होता? अतिशय सुरेख। कारण जशी सावित्रीला ज्योतिबांची साथ लाभली आणि म्हणूनच तिच्यामधले गुण हे उजळून आले आणि आज सुद्धा आपण सावित्री माईला इतक्या वर्षानंतर पूजतो, तसंच मला सुधीरांची साथ लाभली। त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तू कर, मी तुझ्या जोडीला आहे, मी तुझ्या सोबत आहे, ही साथ जी महत्वाची असते ती मला लाभली आणि म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले। कारण आजही भारतीय स्त्री कितीही आपण म्हटलो सुधारली तरी सुद्धा ज्या वेळेला कुटुंबाचं सहकार्य मिळतं त्यावेळेलाच ती हे कार्य करू शकते असं मला वाटतं। तुमचा शालेय प्रवास कसा होता? तुमचं शालेय म्हणजे जॉईनिंग कधी झालं आणि तो प्रवास कसा होता? माझं जॉईनिंग म्हणाल तर खरं तर मला नोकरी करायचीच आहे वगैरे असं काही माझं खूप हे नव्हतं। ठीक आहे, करूया, लागली तर करूया असं। आणि सासूबाई म्हणाल, नाही एवढी शिकलेली मुलगी आणली आहे तर कशाला तू तुझं टॅलेंट वाया घालवतेस। म्हणजे मला जो सासूबाईंचा पण सपोर्ट मिळाला की तू कर, मी आहे घरात, आणि त्यामुळे मी नोकरी करू शकले। 19/6/1991 मी इथे सेवाश्रम विद्यालय बोईसर या ठिकाणी नोकरीला लागले आणि तो प्रवास अत्यंत उत्तम होता। कारण मला मुळात लहान मुलांची आवड आणि बोलण्याची कला, शिक्षकाला तेच लागतं की आईचं हृदय आणि वडिलांचा धाक हे दोन्ही घेऊन जो एकत्र चालतो ना, तो मला वाटतं उत्तम शिक्षक होऊ शकतो आणि तसा मी प्रयत्न केला। मी कोणताही दावा करत नाही की मी अतिशय उत्तम शिक्षिका वगैरे आहे, पण मी प्रयत्न केला की आपल्याकडून उत्तमोत्तम कसं विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवता येईल। मुलांना घडवता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा योगदान देता, ते कशा प्रकारे साध्य करता तुम्ही? दोन्ही गोष्टींचा ताळमेळ कसा बसवता? होय, कारण मुळात माझ्या मिस्टरांना या गोष्टीची आवड होती, त्यामुळे आवड असली की आपण सवड काढतो। अगदी खरं। त्याप्रमाणे आम्ही दोघांनी मिळून हा प्रवास सुरू केला। मुळात तर माझ्यामध्ये समाजसेवेची आवड होतीच, कारण माझ्या वडिलांमध्ये तो गुण होता। माझे आई वडील कायम यामध्ये होतेच आणि लहानपणापासून ते बघत आले, त्यामुळे ते बाळकडू आपोआपच मला मिळालं। त्याचे काही खास संस्कार किंवा प्रयत्न वेगळे करावे लागले नाहीत। आणि लग्न होऊन मी माळवदेंच्या घरात आले तर माझ्या मिस्टरांनाही ती आवड होती, तू कर, माझा सपोर्ट आहे। आणि हेच शब्द खरं तर एका स्त्रीला खूप महत्वाचे असतात। मॅडम, सध्या तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून कुठल्या शाळेवर कार्यरत आहात? सध्या मी ल.पा. जगदाळे गुरुजी विद्यालय मालाड ईस्टला आहे, पूर्वेला आहे ती शाळा, आप्पापाड्यावर, तिथे मी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। जस्ट 4 महिने झाले मला मुख्याध्यापिका होऊन। हो का? आम्ही सध्या तिकडची एक बातमी वाचली की तिकडे एका झोपडपट्टीला आग लागली, त्याबद्दल
माहिती आहे का तुम्हाला काही? होय मॅडम, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. कारण ती जी आग लागली ना, ती अगदी आमच्या शाळेच्या म्हणजे रोड क्रॉस केला की समोरच ती झोपडपट्टी आहे आणि थोडंसं रोड क्रॉस करून आतमध्ये 5 मिनिटं चाललं की आमची शाळा आहे. Okay. त्यामुळे तिथले जवळजवळ 70% विद्यार्थी आमचे त्या भागातलेच आहेत ज्यांच्या झोपड्या जळाल्या. तर त्या दृष्टीने सुद्धा वैशाली मॅडम आता ज्या आपल्या मुलाखत घेत आहेत त्यांनी सुद्धा त्याकरता योगदान दिलेलं आहे. तसंच अनेक सेवाभावी संस्थांनी योगदान दिलेलं आहे. रोटरी क्लबनी केलेलं आहे. चंदावरकर साहेब म्हणून आहेत, त्यांनी मदत दिलेली आहे. तसंच भारतीय जनता पक्षाचं जे युवा युनिट आहे, जे सोशल वर्क वगैरे करतं, त्यांच्याकडून बरीच मदत आलेली आहे. कॅमलिन कंपनीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे. तसंच माझी स्वतःची जी ठिणगी सामाजिक सेवा संस्था आहे तिच्या मार्फत मी काम करते, त्यामार्फतही आम्ही योगदान दिलेलं आहे. तसंच मी आणि माझा स्टाफ, जे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आम्ही सगळ्यांनी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन काढून त्यामधून सुद्धा वस्तू घेऊन दिलेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही 91 सालापासून काम करताय मॅडम, तर तिथे तुम्ही विशेष कार्य केल्याबद्दल तुम्हाला पुरस्कारही मिळाले, तर त्या योगदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य म्हणजे मी एक तर शिक्षिका आहेच, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचता येईल या दृष्टीने मी वेळोवेळी प्रयत्न केले आणि याची दखल आपल्या शिक्षण क्षेत्रानेही घेतली. आणि मला माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना आणि विनोद तावडेजी त्यावेळेला शिक्षण मंत्री होते, तर 2015-16 सालचा महाराष्ट्र राज्यातून मला राज्यातून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाकडून 18 साली मला याचा मिळाला नवोपक्रमशील शिक्षिका म्हणून. आणि 2019ला मला दिल्ली या ठिकाणी इंडो नेपाळ समरसता फंक्शनमध्ये मला शिक्षकश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. आणि अनेक असे पुरस्कार आहेत की जे मला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल भेटले आणि तो प्रत्येक पुरस्कार हा माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. पण प्रत्येकाचा उल्लेख करणं इथे शक्य नाही, म्हणून हे शैक्षणिक क्षेत्रातले विशेष ज्याच्याशी माझी नाळ जोडलेली आहे त्या पुरस्कारांचा मी उल्लेख केला. पण माझ्या दृष्टीने प्रत्येक पुरस्कार हा तितकाच महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये विशेष मला उल्लेख करावा असा वाटेल की माझ्या विद्यार्थ्यांनी माझे सत्कार केलेले हे माझ्यासाठी अनमोल आहे. कारण ते आतून आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा सन्मान करणं. पहिलं म्हणजे 2013 साली माझी बदली झाली होती मुरबा या ठिकाणी, आमच्या मुरबा शाखेवर, सेवाश्रम विद्यालय मुरबा. तिथल्या विद्यार्थ्याने, इथे त्याची डान्स अकॅडमी आहे, तर त्याने जेव्हा डान्स अकॅडमीचा कार्यक्रम होता, फॅशन शो होता, त्यामध्ये त्याने माझा आदर्श शिक्षिका म्हणून मला सन्मानित केलं होतं. त्यानंतर आता गेल्या वर्षीच, वर्ष पण नाही अजून झालं खरं तर, माझी एक विद्यार्थिनी आहे रंजिता चव्हाण म्हणून, चव्हाण पाटील, तर तिने सुद्धा आदर्श शिक्षिका म्हणून मला सन्मानित केलं. तिच्या कार्यक्रमामध्ये खेळ पैठणीचा वगैरे तिने ठेवला होता, त्यात आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित केला. आणि हे पुरस्कार हे जगातल्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे असं मला वाटतं, कारण ते माझ्या विद्यार्थ्यांनी केलेले होते, ते त्यांनी आतून आलेले होते, त्यांना स्फुरलेले होते की ह्या मॅडमचा आपण सन्मान सत्कार केला पाहिजे. इतका आदर विद्यार्थ्यांकडून मिळणं ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. आणि मला त्याचा खूप खूप विद्यार्थ्यांबद्दल प्रेम आहे आणि हे असंच राहील. याहीपेक्षा जास्त मी जे विद्यार्थ्यांकडे करू शकेन ते करेन. बघा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आल्यावर मला बोलायला सुद्धा होत आहे. मॅडम, तुमची एक आवडती कविता, तुमचा कविता संग्रह आहे म्हणून विचारते, तुमची एक आवडती आणि छोटीशी कविता आहे का आम्हाला ऐकवा? खरं तर सगळ्याच कविता आपल्या आवडत्या असतात, पण छोटीशी आवडती असं कसं सांगू, कारण सगळ्याच आवडीच्या आहेत. चला, आता पुस्तक उघडल्याबरोबर जी समोर आली ती कविता वाचते. सुगंधित फुल. घरातला आरसा पूर्वी कधीच धूळ खात पडेना, स्वतःच रूप स्वतःला आज पाहावेसं वाटेना. वाट चांदण्यातली हवी हवीशी वाटायची, आता मात्र मनाला भीती चांदण्यांची. गरजा जाणू संपूनच गेल्या, नकोच काही अशी मनस्थिती, मनामनात माणुसकी जागून जनमानसात उंचवावी स्थिती. काळीत चोरणारा तू मनमोहना, कुठे हरवलास मज समजेना, कधी भेटशील तू हळव्या मनास उमजेना.
ठरवले आहे आता मी वाटेतल्या काट्याकुट्यांना सारायचे, अडथळे सारे दूर करून जीवन सुगंधित फुल बनवायचे, जीवन सुगंधित फुल बनवायचे. हे माझ्या पतीच्या स्मरणामध्ये मी ज्या अनेक कविता केल्या त्यापैकीच आहेत, कारण त्यांनीच मला पुढे आणलं. आज मी जी काही आहे ती त्यांच्यामुळे, आणि त्यांच्यावरती तर माझ्या खूपच साऱ्या कविता आहेत. बालकविता सुद्धा आहेत ज्या मुलांवर केल्या, स्वतःच्या मुलांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी. लवकरच सारेच काव्यसंग्रह आपल्या भेटीला येतील अशी आशा करूया. काम सुरू आहे. मॅडम, तुम्ही या सगळ्या चर्चेनंतर आपल्या महिलांना किंवा मुलींना एक सामाजिक संदेश काय द्याल? ऍक्च्युली संदेश देणे इतकी मी स्वतःला मोठी समजत नाही, पण असंच म्हणेन की स्त्री कुठेच कमी नव्हती आणि कधीच नाही आणि कधीच नसेल. कारण स्त्री आहे म्हणून आहे डॉक्टर, लेखक, शास्त्रज्ञ. मग ती स्त्री दुबळी कशी? स्त्री स्वतंत्र होती, आहे आणि कायमच राहील. फक्त तिने स्वतःमधल्या स्वला ओळखलं पाहिजे. आत्मविश्वासाने चाल पुढे. प्रत्येक पाऊल हे विश्वासाने टाका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही कधीच मागे पडणार नाही, कधीच हार मानणार नाही. कारण झाशीची राणी सुद्धा याच देशात होऊन गेली. याच महाराष्ट्राने तुम्हाला पहिली डॉक्टर, पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका सगळे या महाराष्ट्राने दिलंय. या महाराष्ट्रात काहीच कमी नाहीये, कुठली स्त्री मागे नव्हती. पण काळाच्या ओघामध्ये स्त्रीचं महात्म्य हे लपलं गेलं आणि पुन्हा एकदा स्त्रीला नव्याने उंच भरारी, गरुड भरारी घेण्याची गरज वाटत आहे आणि ती नक्कीच घेत आहे, यशस्वी होत आहे. पण ती तळागाळातल्या स्त्रीपर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. कारण राष्ट्रपती सुद्धा होऊन गेले आपल्या त्याचप्रमाणे सभापती होऊन गेलं. अनेक प्रत्येक क्षेत्रात स्त्री आहे, अगदी पायलट, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ. पण तळागाळातली स्त्री जेव्हा वरती येईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री सुधारली, स्त्री सक्षम झाली असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्या स्त्रियांचे हाल संपले पाहिजेत. खरं तर आज वैशालीताई माझ्या घरी आल्या, त्या म्हणजे तिकडे झोपडपट्टीला जी आमच्या आप्पापाड्यामध्ये आग लागली, माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा झोपड्या त्यामध्ये जळून गेल्या, तर थोडी मदत करण्याच्या हेतूने वैशालीताई इथे आल्या आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे सर्वांनाच, वैशालीताईंना आणि सर्व प्रेक्षकांना जे हा व्हिडिओ पाहतायत, प्रत्येकाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि अशीच नवीन वर्ष सर्वांच्याच आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खूप खूप छान. खरंच मॅडम, तुम्ही इथे आल्यात आणि मला हा सन्मान दिलात की आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय. खूप खूप धन्यवाद मनापासून. असंच प्रेम. खूपच छान तुम्ही संवाद साधला मॅडम. खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी. आणि आकाश भारतीच्या वतीने मला पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम.